दाखल झाली म्हणजे आमचा संबंध मिटला. आज त्यांना मोठा कॉन्फिडन्स आलाय की याच्यानंतर तपास होणारच नाही. तर तो तपास सखोल झाला पाहिजे. आता मला कळालं की वाल्मिक कराडचा पीए हा धनंजय मुंडेंना आता दुपारी भेटला. म्हणजे आताही तुम्ही वाल्मिक कराडच्या संपर्कात आहेत, आताही तुम्ही वाल्मिक कराडची पाठराखण करतायत, आताही तुम्हाला वाल्मिक कराड संदेश पाठवतोय. म्हणजे तुम्ही करायला काय निघालात? तर या ठिकाणी धनंजय मुंडे यांना सुद्धा या चौकशीमध्ये घेतलं पाहिजे. कारण खंडणीचा पैसा कोणाला कामाला येत होता? या सभा होत होत्या, निवडणुकीतला पैसा वाटला जात होता, तो कोणत्या पैशातून वाटला जात होता? तर या धनंजय मुंडे हे आमचे नेते आहेत आणि त्यांचाच असणारा धाक दाखवून ही सगळी टोळी त्या ठिकाणी खंडणी वसूल करत होती. आणि पोलीस आमचं काहीच करणार नाहीत. हे मुकादम होता सुदर्शन घुले. अनेक दलित ऊसतोड मजूर त्या ठिकाणी उचल फेडू शकले नाही म्हणून यांनी जाऊन उचलू आणले. त्यांना असणारा अड्ड्यावर अशाच पद्धतीने मारले. त्यांना मारताना वाटत नाही ते पहिल्यांदा मारतात, ट्रेनिंग बेस वाटतायत, निर्दयी वाटतायत, मारताना हसतायत. म्हणजे याचा अर्थ त्यांनी किती कांड केले असतील. आणि पोलिसांना माहीत असून सुद्धा आमचं पोलीस काहीच करू शकत नाही, कारण आमच्या डोक्यावरती धनंजय मुंडेंचा हात आहे.